मोठे मोठे धडे आणि कठीण विषय बघून मेंदू चक्रावून जातोय का? आणि वाचलेलं अजिबात लक्षात राहत नाहीये का? थांबा, हा एक सोपा मार्ग पहा. आपण सहसा पुस्तकातून ओळींच्या ओळी वाचत आणि पाठांतर करत बसतो, पण आपल्या मेंदूला साध्या संदेशांपेक्षा रंग, आकार आणि चित्रांची भाषा जास्त लवकर समजते. म्हणूनच पारंपरिक पद्धतीने अभ्यास करत असताना गोष्टी पटकन लक्षात येत नाहीत. यावर सर्वात भारी उपाय म्हणजे माइंड मॅपिंग. यामध्ये एका कोऱ्या पानावर मध्यभागी मुख्य विषय लिहून काढा. तिथून वेगवेगळ्या शाखा फांद्यांसारख्या काढा आणि फक्त महत्वाचे कीवर्ड्स किंवा लहान वाक्य लिहून काढा. समजा तुम्ही विज्ञानाचा किंवा इतिहासाचा एखादा अवघड धडा वाचत आहात. संपूर्ण चॅप्टरचा चार्ट एका पानावर अशा प्रकारे मांडला की तुम्हाला एकाच नजरेत पूर्ण कॉन्सेप्ट समजून जाते. जेव्हा मेंदू माहिती चित्राच्या स्वरूपात पाहतो तेव्हा ती माहिती तो कधीच विसरत नाही. कठीण विषय सोपे करण्यासाठी आजच माइंड मॅपिंग वापरून पहा. तुम्ही ही पद्धत कधी वापरली आहे का? कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.